इडल्या आणि चटणी सांबार हा एक संपूर्ण पौष्टिक नाश्ता होतो असं एका पाहणीतून सिद्ध झालंय। त्यासोबत हवी एक कॉफी। इंडिया ब्रेकफास्ट हॅबिट या नावाचा एक सर्वे झाला। 4 मेट्रो सिटीमध्ये हा सर्वे झाला। त्यात चेन्नईला इडली, चटणी, सांबार आणि कॉफीसाठी सर्वाधिक गुण मिळाले। यात इडलीला पौष्टिकतेत सर्वाधिक गुण देण्यात आलेत। पौष्टिकतेच्या निकषामध्ये कार्बोहायड्रेट्स, ऊर्जा, प्रोटीन्स, फॅट्स, कॅल्शियम यांचा अंतर्भाव केला गेला। यासाठी नेमण्यात आलेल्या आहार तज्ञांच्या मते इडली आणि चटणी तसंच सांबार हा अगदी संपूर्ण आहार आहे। आपल्याकडे इडली म्हटलं की प्रत्येकाला विठ्ठल कामतांचं नाव आठवतं। इतकं कामतांचं नाव या इडलीशी जोडलं गेलंय। त्यांचे इडली, ऑर्किड आणि मी हे पुस्तक तर प्रत्येक मराठी घरात बुकशेल्फवरती दिसून येतं। इडलीला सर्वोत्तम पौष्टिक आहाराचा किताब मिळाल्यावरती या इडलीचं नेमकं रहस्य काय आहे हे साक्षात आम्ही विठ्ठल कामतांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय। आमचे प्रतिनिधी पूनम नार्वेकर यांनी विठ्ठल कामत यांच्याशी केलेली ही खास बातचीत। नुकत्याच झालेल्या एका पाहणीत इडली सांबार हा एक पौष्टिक आहार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। अर्थात इडलीला ज्यांनी खरी ओळख मिळवून दिली आणि इडलीला भारतातच नव्हे तर परदेशातही एक नवीन ओळख मिळवून दिली ते साक्षात विठ्ठल कामत आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? नमस्कार। इडली हा जगातला सगळ्यात पौष्टिक आहार आणि ब्रेकफास्ट म्हणून जो सर्वेमध्ये निवडण्यात आला त्याबद्दल इडलीला धन्यवाद। इडली हा पदार्थ भारतातून सुरुवात झाला। इडलीची जी सुरुवात आहे ही दक्षिण भारतापासून सुरुवात झाली। जे दर्शक आहेत त्यांना सांगतो, विठ्ठल कामतचा फॉर्म्युला नाही, विठ्ठल कामतच्या आईचा फॉर्म्युला। छान आणि सुंदर आणि मऊ लुसलुशीत इडली कशी बनवावी? 1 किलो तांदूळ आणि त्याच्यामध्ये 400 ग्राम उडीद हे तुम्ही धुवून घ्या। पण इडली बनवताना तांदूळ चांगले धुतले पाहिजे आणि जो डाळीचा चिकटपणा आहे तो निघून गेला पाहिजे। धुतल्यानंतर 1 तास भिजवून ठेवा। भिजवून मग रात्री त्याचं पीठ करा आणि पीठ केल्यावर सगळ्यात महत्त्वाचा गुरुमंत्र म्हणजे मीठ फक्त सकाळी घाला, रात्री मीठ घालायचं नाही, कारण मग त्यामध्ये असं हे परफोरेशन जे आहे ते येत नाही। इडली जी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये नॅचरल हवा गेली पाहिजे, त्यामुळे अशी इडली लाईट होते। आणि त्याचबरोबर सांबार जे आहे हा सांबार यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात। सगळ्यात पौष्टिक म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शेवगाची शेंगा असते आणि मला खरोखर अभिमान आहे की इडली 7 समुद्रापलीकडे मी घेऊन जाऊ शकलो आणि झी 24 तासने आज वाचकात पुढे आणलं। आपलं अभिनंदन करतो। खा इडली आणि स्वस्थ रहा। जय इडली। इडलीला पौष्टिक आहार म्हणून जाहीर केल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ज्याची इडली ही ओळख आहे ते विठ्ठल कामत यांच्या ऑर्किडमध्ये। सरांनी आम्हाला उत्कृष्ट इडली कशी बनवावी याची रेसिपी सांगितली आणि त्याबद्दल खरंच सर तुमचे झी 24 तास तर्फे आभार। धन्यवाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।